तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी दुर्गीला आवाज देत असते, पण तिला घरात दुर्गी कुठेही दिसत नाही. त्याचवेळी आजी त्या ठिकाणी येतात. त्या भुवनेश्वरीला काय झालं आहे ते विचारतात. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की दुर्गी आणि सुनबाई घरात कुठेही दिसत नाही, नक्की कुठे गेल्यात. आणि त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. मात्र अक्षराकडे बघून भुवनेश्वरी आणि आजीला धक्काच बसतो. भुवनेश्वरी अक्षराला विचारते की हे काय करून घेतले तुम्ही स्वतःचं. त्यावर अक्षरा विचारते काय झालं मॅडम. त्यावर भुवनेश्वरी तिला विचारते की तुमचे सगळे दागिने कुठे आहे, असा भुंडा गळा घेऊन कुठे चाललाय तुम्ही. त्यावर अक्षरा सांगते की मॅडम हे काय बोलताय तुम्ही, माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. पण भुवनेश्वरी म्हणते की ते मंगळसूत्र बघण्यासाठी एखादी दुर्बीण आणावी लागेल. आणि ती अक्षराला सांगते की सवाष्ण आहात ना तुम्ही, मग जा चांगले दागिने घालून या. मात्र अक्षरा नकार देते. त्यामुळे भुवनेश्वरी तिला विचारते की ठसठशीत मंगळसूत्र घालण्याची लाज वाटते का तुम्हाला. चांगला नवरा मिळाला आहे ना, मग त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालत जा. मात्र अक्षरा म्हणते की सॉरी मॅडम, मी बाकीचे दागिने नाही घालणार. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तिच्यावर चिडते. तर दुसरीकडे अधिपती ओंकारला सांगत असतो की ते एका कंपनीचं लेटर आलं आहे, पण ते इंग्लिशमध्ये आहे, नक्की काय आहे ते बघ तू. त्यावर ओंकार म्हणतो की बघितलं रे मी, पण ते शब्द खूप जडजड आहेत, पण तू काळजी करू नको, मी डिक्शनरीमधून त्यांचा अर्थ लावतो. त्यावर अधिपती म्हणतो की जर तुझ्या लक्षात येत नसेल तर तू मास्तरीनबाईंना विचार, त्यांचं इंग्लिश चांगलं आहे. आणि मग ते दोघेजण ते पत्र कुठे आहे ते शोधतात. आणि त्याचवेळी त्यांना राहुल्याची वही सापडते. राहुल्या त्यामध्ये ABCD लिहित असतो. आणि ते बघून अधिपती त्याला विचारतो की हे काय चाललंय तुझं. त्यावर राहुल्या सांगतो की मला एक गर्लफ्रेंड भेटली आहे आणि ती खूप भारी इंग्रजी बोलते, पण मला काहीच कळत नाही, मी फक्त तिच्या तोंडाकडे बघत बसतो, मला स्वतःचीच खूप लाज वाटते, त्यामुळे मग मी इंग्रजी शिकायचं ठरवलं आहे. आणि मग तो अधिपतीला विचारतो की अक्षरा मॅडम मला इंग्रजी शिकवतील का, कारण ती पोरगी म्हणते की जर डिग्री नाही तर लग्न नाही. आणि मग तो अधिपतीला म्हणतो की सरकार तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का. त्यावर अधिपती म्हणतो हो विचार. त्यामुळे राहुल्या त्याला विचारतो की अक्षरा मॅडम एवढ्या शिकलेल्या आहेत, मग त्यांनी तुमच्यासोबत लग्न कसं केलं. आणि त्यावेळी अधिपतीला अक्षराने लग्नात त्याला जे सत्य सांगितलेलं असतं ते आठवतं आणि तो नाराज होतो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराला सांगत असते की उगाच आमच्याशी वाद घालू नका, तुमच्या खोलीमध्ये जा आणि दागिने घालून या. मात्र अक्षरा या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार देते आणि त्या दोघींचा हा वाद वाढतच जातो. त्याचवेळी चारुहास सरसुद्धा त्या ठिकाणी येतात. तर भुवनेश्वरी अक्षराला म्हणत असते की आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही, तुम्ही तुमच्या खोलीत जा, दागिने घालून या, मगच आम्ही तुमच्याशी बोलू. आणि मग त्यानंतर ती तिच्या खुर्चीवर जाऊन बसते. मात्र अक्षरा तिच्या समोरच जाऊन उभी राहते. ती भुवनेश्वरीला म्हणते की मॅडम मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर दुसरीकडे अधिपती नाराज होत राहुल्याला सांगतो की मास्तरीनबाईंवर खूप अन्याय झाला आहे, त्यांना आमच्यासारख्या अडाणी माणसासोबत लग्न करावं लागलं. आणि ते ऐकून राहुल्या आणि ओंक्याला वाईट वाटतं. ते अधिपतीला म्हणतात की तुम्ही असं बोलू नका. मात्र अधिपती म्हणतो आम्ही मास्तरीनबाईंवर खरंच खूप अन्याय करत आहे, आम्ही त्यांची शाळासुद्धा बंद केली, पण त्या सगळं काही आमच्यासाठी सहन करतात. आणि आम्ही मात्र त्या दिवशी त्यांना माहेरी निघून जा असं सांगितलं. आणि मग त्या दिवशीचा सगळा प्रकार आठवून त्याला वाईट वाटतं. तर ओंक्या त्याला म्हणत असतो की अक्षरा खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि म्हणूनच ती हे सगळं काही सहन करत आहे. तर दुसरीकडे आजी अक्षराला म्हणत असतात की भुवी काय सांगत आहे ते ऐक, उगाच वाद घालू नको. तर अक्षरा म्हणते की आजी मी उगाच वाद घालत नाहीये, मॅडम काय म्हणतायत तेच मी ऐकते आणि मलासुद्धा त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मात्र भुवनेश्वरी अक्षराचं काही ऐकून घेतच नाही. त्याचवेळी दुर्गीसुद्धा त्या ठिकाणी येते. तर अक्षरा भुवनेश्वरीला सांगत असते की आजपासून मी शाळेत जाणार आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. भुवनेश्वरी तिला विचारते की कोणत्या शाळेत, कुठल्या शाळेत आणि कोणाच्या परवानगीने जाणार आहात तुम्ही. त्यावर अक्षरा सांगते की मी पुन्हा शाळेत शिकवायला सुरुवात करणार आहे आणि आजपासूनच मी शाळेत जाणार आहे. मात्र ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही काय डोक्यावर पडलात की काय, या घरातल्या सोना नोकरी करत नाही माहिती आहे ना तुम्हाला. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की हे ठरवणारी तू कोण आहे, या घराला शिक्षणाची परंपरा होती पण ती तू मोडीत काढली. आणि मग ते अक्षराला सांगतात की जा बाळा तू शाळेत जा, तुला कोण अडवतंय ते बघतो आम्ही. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की सुनबाई एक गोष्ट लक्षात ठेवा,
जर आज तुम्ही या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर पुन्हा तुम्हाला घरात येता येणार नाही. आणि त्यामुळे चारुहास सर चिडून म्हणतात की हे ठरवणारी तू कोण आहे? या घराचा मी मालक आहे. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की या घराचे तुम्ही मालक आहात ही गोष्ट आम्हाला मान्य आहे, पण आम्हीसुद्धा अधिपतींच्या आई आहोत आणि आमच्या तत्वांच्या आड तुम्ही येऊ नका. या घरातील सुना नोकरी करत नाही आणि मास्तरनीची तर मुळीच नाही. त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम ते माझं काम आहे. तर भुवनेश्वरी म्हणते की तुमचं काम हे घर सांभाळणं आहे. त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम मी ते कामसुद्धा नक्की करेल, पण प्लीज माझी शाळा बंद करू नका. मला शाळेत शिकू द्या, शिकवणं हा माझा ध्यास आहे. पण भुवनेश्वरी तिचं काही ऐकूनच घेत नाही. ती अक्षराचा हात पकडते आणि तिला सांगते की तुम्ही या घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. आजपासून तुमचं जेवण खाणं सगळं काही तुमच्या खोलीतच होईल. मात्र अक्षरा तिचा हात सोडवते आणि म्हणते की मी तुमच्या वयाचा मान ठेवते म्हणून मी आजपर्यंत सगळं काही निमूटपणे सहन केलं, पण यापुढे मी हे सहन करणार नाही. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. भुवनेश्वरी दुर्गीला घराचा दरवाजाच बंद करायला सांगते आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की मॅडम मी तुमच्या आणि अधिपतींच्या नात्यामध्ये येणार नाही. तुम्हीसुद्धा माझ्या आणि शाळेमध्ये येऊ नका. आपण हे सगळं क्लिअर ठेवू. मी तुमच्या वयाचा मान ठेवते म्हणून मी तुम्हाला सगळं काही शांतपणे सांगते. मला तुमच्याशी खोटं बोलायचं नाही आहे, उलट तुमच्याशी चांगलं नातं निर्माण करायचं आहे, पण फक्त एका बाजूने नातं तयार होत नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणते की अधिपती तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कोणाची निवड करतील याचा एकदा तुम्हाला प्रत्यय आला आहे ना, मग पुन्हा तीच चूक करू नका, नाहीतर तुम्हाला कायमचं माहेरी जावं लागेल. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की ती अधिपतीची कायद्याने आणि धर्माने बायको आहे, ती माहेरी नाही जाणार, ती याच घरात राहणार. मात्र भुवनेश्वरी म्हणते की कायदा तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्ही अधिपतींच्या जरी कायद्याने आई नसलो तरी मायेने आई आहोत आणि मायेचा अधिकार हा मोठा असतो. त्यावर अक्षरा म्हणते की मला मान्य आहे, मायेचा अधिकार मोठा असतो आणि अधिपतींनीच तुम्हाला हा अधिकार दिला आहे. मात्र मी तुम्हाला सासूबाईंचा अधिकार दिलेला नाही आहे आणि जर तो अधिकार तुम्हाला हवा असेल तर तो तुम्हाला मिळवावा लागेल. आणि मग त्यानंतर ती शाळेत जाण्यासाठी निघते. मात्र ती घराबाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात भुवनेश्वरी तिला आवाज देत थांबवते आणि ती अक्षराचा हात धरूनच तिला पुन्हा घरात घेऊन येते. ती अक्षराला म्हणते की आम्ही तुमच्याकडे कोणत्याही अधिकाराची भीक मागितलेली नाही आहे. अधिपती आम्हाला आई मानतात यातच सगळं काही आलं आणि वेळ पडल्यावर ते कोणाच्या बाजूने उभं राहतील हे सुद्धा तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि सध्या तुम्ही खूप उडायला लागला आहात त्याचं कारणही आम्हाला माहिती आहे, पण वेळीच स्वतःला सावरा. जर तुम्हाला या घरात राहायचं असेल तर आमचा हक्क आणि आमचा कायदा तुम्हाला मान्य करावा लागेल, नाहीतर गाशा गुंडाळून कायमचं जावं लागेल. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम जेवढ्या प्रेमाने तुम्ही मला हे सांगितलं आहे ना, तेवढ्याच आत्मीयतेने मी तुम्हाला सांगते की माझ्या मार्गात आडव्या येऊ नका. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.